वाजा वाजा वाह. प्रभू गुण गावत नाचुंगी. नाचायला लागली महाराज. नाचणारी पोरीचं नाचणं लोकांनी पाहिलं आणि बापाला सांगितलं. लोग कहे मीरा बावरी बाप कहे फुल. महाराज कोणत्या बापाला वाटतं आपली पोरं नालायक निघावी. सांगू बापाच्या पोटी 4 पोरी जन्माला येऊ द्या, बापाला कंटाळा नसतो. बापाच्या पोटी 4 पोरी येऊ द्या, बापाला कंटाळा नसतो. पण 4 पोरींमध्ये एक पोरगी जरी वेडी निघाली ना, बावडट निघाली, तिच्या हाताने कृत्य वाईट झालं ना, तर 99% बाप पोरगीला जन्म द्यायला घाबरतात. समाजातल्या 1-2च पोरी वाईट काम करतात, पण 99 बाप घाबरायला लागून जातात. हो कोणत्या. आणि तुम्हाला सांगू का, पुन्हा एक व्यवहार आहे. संतती निर्माण करताना बाप घाबरत नाही. फक्त संतती लायकीची निघाली का मग बापाची 56 इंची छाती होते. हो आज ज्या कुटुंबात नातीचा जन्म झालाय ना, आणि जिच्या बाबांचं नाव कोमल सिंग आहे ना, या बाबांनी दमान्या गावात सुद्धा 10 वर्ष सालदारकी केली महाराज. 10 वर्ष दुसऱ्याच्या घरी सालदारकी करून एवढा भीषण आजार पण लागल्यानंतर, पोरांनी एवढा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा देवाने पुन्हा त्यांना आयुष्य दिलं. कारण त्यांना हा सुख सोडा पाहायचा होता महाराज. त्यांना हा सुख सोडा पाहायचा होता ना. माहिती तुम्हाला आज त्यांच्या जवळ पैसा किती आला असेल, त्यांच्याकडनं पैसा किती खर्च झाला असेल, त्यांचा बजेट काय हुसकला असेल, त्यांचा बजेट काय घडला असेल, जाऊ द्या. पण त्यांनी ज्या वेळेस आपल्या 2 पोरांचे लग्न झाले, वा आपण अंकलेश्वर सारख्या सिटीमध्ये स्थिर झालो, आणि आज गावात माझी पोरं कीर्तनाचा अनुषंग घडून आणतील आणि त्या कीर्तनात मी टोपी घालून फिरेल, या घटिकेला एकच म्हणतात की याच साठी केला होता हट्टहास. हा मायबापांचा हट्टहास आहे की त्या दिनेश दादाने, किरण दादाने पूर्ण केला महाराज. आता मायबाप एकच म्हणतील, आता निचंतीने पावलो विसावान खुंटलिया धावा तृष्णेची. हो मायबापाच्या समोर पोरांनी फक्त प्रगती करावी, याच्यापेक्षा दुसरी मोठं स्वप्नाचं धारण काहीच नसतं. हो पाहिजे तेवढं फक्त. पण जर मायबापाच्या समोर पोरग नालायक निघालं महाराज, मायबाप सहरणावरती डहनावरती जो चटका लागतो ना, वाईट मुलांचा निरोप आल्यानंतर तो चटका या देहाला लागतो महाराज. हो पण आज जेव्हा या अनुषंगाने हा कार्यक्रम, त्यांची प्रगती, त्यांचा खर्च, त्यांना दवाखान्यात वाचवल्यानंतर सर्वी घटिका उभं करत असताना, हीच मायबापाची पताका ज्या दिवशी देवाच्या चरणी जाईल ना, तर हे मायबाप देवाला सांगतील, कौतुक वाटे झाली या वेचाचे. अरे देवा, तुझी मुक्ती, तुझा स्वर्ग तुला लक लागो, पण माझ्या सुनान, माझ्याच मुलं माझ्या आज्ञेचे होते ना, मला तो स्वर्ग होता आणि तीच मला ती मुक्ती होती. तू का म्हणे मुक्ती परनिली नवरी नाता दिवस चारी खेडी. सोपं आहे का मला. अरे मीराबाईच्या वडिलांनी हातात 20 दिलं आणि मीराबाई देवाला सांगत होत्या, लाज वाटे मला तुझा म्हणविता दास. अरे तुझ्या भक्तीची जोड करावी, तुझ्या प्रेमात पडावं, आणि विष प्यायची वेळ यावी, आम्ही विष प्यावं. अरे जर मी विष पिली, जर मेली ना, लोक तुला नाव ठेवतील की याच्या नादी लागल्यावर या पुरीला विष प्यावं लागलं बुवा. महाराज मीराबाईंनी विष हातात घेतलं आणि रडला जगाचा मालक महाराज. काय रीत असेल, काय प्रीत असेल महाराज. काय काय ती भक्तीचे प्रेम करताना लिहिलंय महाराज एका कवीने.